शरद पवार बस नाम ही काफी आहे। राजकारणातील चाणक्य अशी ओळख असलेल्या पवारांनी आपल्या अचूक डावपेचांनी भल्याभल्यांना जेरीस आणलं हा इतिहास आहे। सत्ता असो वा नसो, पवारांकडे आमदारकीची संख्या असो किंवा नसो, पवार कधी काय करतील आणि कधी कोणता डाव टाकतील याचा थांगपत्ता कोणालाच कधी लागला नाही। म्हणूनच की काय गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सर्वच राजकीय नेते शरद पवारांना डचकून असतात। आता ही विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार पुन्हा एकदा ऍक्शन मोडवर आलेत। वस्ताद आपला शेवटचा डाव राखून ठेवतो या उक्तीप्रमाणे शरद पवारांनी आपला राखून ठेवलेला डाव टाकायला सुरुवात केली आहे। तो डाव म्हणजे विरोधी गटातील बड्या नेत्यांना पक्षप्रवेश देणे। अजित पवारांच्या एंट्रीमुळे महायुतीच्या जागा वाटपात मोठा तिढा निर्माण झालाय। 2019 मधील असे अनेक विधानसभा मतदारसंघ आहेत ज्या ठिकाणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अशी थेट लढत झाली। त्यामुळे ज्या ठिकाणी अजित पवारांचे विद्यमान आमदार आहेत त्या ठिकाणी तिकीट मिळण्याची कोणत्याही आशा नसल्याने भाजप उमेदवारांमध्ये धाकधूक झाली आहे। हीच धाकधूक चाणक्य पवारांनी अचूक ओळखून आपले डावपेच टाकायला सुरुवात सुद्धा केली आहे। हर्षवर्धन पाटील, विवेक कोल्हे, बाळा भेगडे, बापू पठारे ही अशीच काही नावं महायुतीतील नाराज असलेल्या या नेते मंडळींना तुतारीवर उमेदवारी देण्याचा पवारांचा प्लॅन असल्याचं बोललं जातंय। त्यामुळे जसजशी विधानसभा निवडणूक जवळ येते तसतसं हे नेते तुतारी हाती घेण्याची शक्यता आहे। नेमकं कोणते नेते पवारांची तुतारी फुंकणार आहे? सदर मतदारसंघातील राजकीय गणिते नेमकी आहेत तरी काय? पवार आपल्या शेवटच्या डावात महायुतीला चितपट करण्यात यशस्वी होतील का? हेच आपण आजच्या व्हिडिओतून पाहणार आहोत। नमस्कार, मी सेजल आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। यातील पहिलं नाव येतं ते म्हणजे विवेक कोल्हे। कोपरगाव मतदारसंघातून ते तुतारीवर निवडणूक लढण्याची शक्यता आहे। तसं बघितलं तर कोपरगाव मध्ये विद्यमान आमदार आशुतोष काळे हे सध्या दादा गटात आहे, तर त्यांचे विरोधक स्नेहलता कोल्हे ह्या भाजपामध्ये। अशा वेळी स्टँडिंग आमदार म्हणून यंदा कोपरगावची जागा अजितदादा गटाला म्हणजेच आशुतोष काळे यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे स्नेहलता कोल्हे या नाराज असल्याचं चर्चा आहे। अशा वेळी राजकीय भविष्यासाठी स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे तुतारी हाती घेण्याचे संकेत आहे। विवेक कोल्हे नगर जिल्ह्यातील राजकारणात चांगलेच सक्रिय झाले। वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या गव्हर्निंग काउन्सिलिंग बैठकीवेळी त्यांनी शरद पवारांचे आशीर्वाद घेतले, पाया पडले। विवेक कोल्हे यांच्या या कृतीने जोरदार राजकीय चर्चा रंगल्या। त्यातच विखे कुटुंबियाविरुद्ध कोल्हेंचा असलेला विरोध सुद्धा त्यांना तुतारी हाती घेण्यास भाग पाडतोय असंही बोललं जातंय। 2019 विधानसभा निवडणुकीत स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या 822 मतांनी पराभव झाला होता। या पराभवामागे विखे कुटुंबियांचाच हात असल्याचा कोल्हेंचा आरोप आहे। तेव्हापासून मंत्री विखे यांच्याशी राजकीय संघर्ष अधिक तीव्र झालाय। त्यामुळे राजकीय समीकरणे बघता विवेक कोल्हे लवकरच तुतारी हाती घेतील असं तर नक्कीच वाटतंय। यातील दुसरं नाव आहे ते म्हणजे हर्षवर्धन पाटलांचे। भाजपमध्ये गेल्यामुळे रात्री चांगली झोप लागते असं विधान करणारे हर्षवर्धन पाटील आता त्याच भाजपला सोडचिठ्ठी देतील अशा चर्चा आहे। त्याला कारण आहे ते म्हणजे आमदारकी। हर्षवर्धन पाटील इंदापूर मतदारसंघातील मोठं प्रस्थ, मात्र सलग 5 वेळा आमदारकी भूषवलेल्या हर्षवर्धन पाटलांच्या कारकिर्दीला राजकीय सुरंग लावला तो म्हणजे 2024 ला। त्यावेळी राष्ट्रवादीचे तत्कालीन उमेदवार दत्ता भरणे यांनी हर्षवर्धन पाटलांचा पराभव करत पहिल्यांदाच पाटलांना विधानसभेच्या राजकारणातून बाहेर टाकलं। 2019 ला विद्यमान आमदार म्हणून दत्त भरणेंची उमेदवारी फिक्स असल्याने हर्षवर्धन पाटलांनी तिकिटासाठी भाजपची वाट धरली, मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशाच आली। आता तर अजित पवार गटच भाजपसोबत गेल्याने पुन्हा पांडे 55 या म्हणीप्रमाणे हर्षवर्धन पाटील यांची कोंडी झाली आहे। हीच कोंडी फोडण्यासाठी पाटलांकडे तुतारीचा पर्याय आहे। शरद पवारांचे राजकीय वलय, लोकसभेत इंदापुरातून सुप्रिया सुळेंना मिळालेलं मताधिक्य आणि दत्ता भरणे यांच्याबद्दल असलेली नाराजी हर्षवर्धन पाटलांना पुन्हा एकदा विधानसभेत घेऊन जाऊ शकते। त्यामुळे टप्प्यात कार्यक्रम करत हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकतील असंही बोललं जातंय। यातील तिसरं नाव आहे ते म्हणजे मावळच्या बाळा भेगडे यांचं। मावळमध्ये अजितदादा गटाचे सुनील शेळके हे विद्यमान आमदार असले तरी बाळा भेगडे आणि सुनील शेळके यांच्यातील वाद उभ्या महाराष्ट्राला माहिती आहे। कोणत्याही परिस्थितीत मावळ मतदारसंघात सुनील शेळके यांचा प्रचार न करण्याचा प्रस्ताव भाजपने मंजूर करून घेतलाय। बाळा भेगडे यांनी तर थेट शेळके यांच्या विरोधात शट्ट ठोकलाय। त्यानंतर तुम्हाला अजित पवारांची राष्ट्रवादी चालत नाही पण शरद पवारांची चालते असं प्रत्युत्तर देत सुनील शेळके यांनीच भाजपवर गंभीर आरोप केलेत। या राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फेलीत बाळा भेगडे वेगळी भूमिका घेऊन शरद पवारांची तुतारी हाती घेऊ शकतात असंही बोललं जात आहे। चौथं नाव आहे ते म्हणजे जगदीश मुळीक। वडगाव शेरीचे माजी आमदार राहिलेल्या जगदीश मुळीक यांची गोची झाली आहे ती अजितदादांच्या सुनील टिंगरेंमुळे। भाजपकडून निवडणूक लढवलेल्या जगदीश मुळीक यांचा राष्ट्रवादीच्या सुनील टिंगरेंकडून अवघ्या 4956 मतांनी पराभव झाला। त्या पराभवाचे उत्ते काढण्याच्या बेतात असतानाच खुद्द अजितदादा गट भाजपसोबत गेला आणि जगदीश मुळीक यांची आमदारकीची वाट बिकट झाली।
मात्र कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्यावर मुळीक ठाम आहेत. त्यांनी याबाबतच भावनिक आवाहन करणारे पत्रही मतदारसंघातील जनतेला लिहिलंय. विधानसभेच्या निवडणुका समोर येऊन ठेपलाय. आपली साथ, प्रेम आणि आशीर्वाद पुन्हा हवेत. यावेळी तुमच्या या सेवकाला अजून ताकदीने आपल्या सहकार्याची आवश्यकता लागेल, असं आवाहन करत मुळीक यांनी निवडणुकीचे संकेत दिलेत. महाविकास आघाडीत वडगाव शेरीची जागा राष्ट्रवादी पवार गटाकडे जाण्याची शक्यता असल्याने जगदीश मुळीक सुद्धा तुतारी फुंकताना दिसतील असं म्हटलं जात आहे. पाचवं नाव आहे प्रशांत परिचारक यांचे पंढरपूर मंगळवेढा. भगीरथ भालके, प्रशांत परिचारक हे दोघेही आमदारकीसाठी इच्छुक आहे. प्रशांत परिचारक यांच्या समर्थकांनी शरद पवारांची भेटही घेतली आहे. अशा वेळी प्रशांत परिचारक यांना तुतारीवर तिकीट देण्याची खेळी पवार करू शकता असंही म्हटलं जात आहे. यातील सातवं नाव आहे ते म्हणजे बार्शीच्या दिलीप सोपल यांचं. 2019 ला राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकत शिवसेनेत प्रवेश केलेले दिलीप सोपल हे पुन्हा एकदा स्वगृही म्हणजेच पवारांच्या पक्षात येतील असं बोललं जात आहे. दिलखुलास, प्रचंड मिश्किल, हजरजबाबी आणि बेरकी व्यक्तिमत्व. आपल्या भाषणातून प्रतिस्पर्ध्यांवर शेलक्या शब्दात बाण सोडून घायल करणारे सोपल हे मागील 5 वर्षांपासून राजकीय पटलावरून बाहेर होते. मात्र पवारांच्या एका भेटीने त्यांच्या राजकारणाला पुन्हा एकदा नवा जोश आलाय. बहुसंख्य आमदारांपैकी दिलीप सोपल हे माझे जवळचे आमदार आहेत असं म्हणत शरद पवारांनी सोपल यांच्या पक्षप्रवेशाला एक प्रकारे ग्रीन सिग्नलच दिलाय. एकीकडे बार्शीचे विद्यमान आमदार राजाभाऊ राऊत यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांना थेट शिंगावर घेण्याचा प्रयत्न केल्याने मराठा समाज राजाभाऊ राऊत यांच्याविषयी प्रचंड नाराज आहे. याच नाराजीचा फायदा दिलीप सोपल यांना होण्याची शक्यता आहे. महायुतीत बार्शीची जागा राजाभाऊ राऊत यांना सुटणार हे जवळपास निश्चित झाल्याने दिलीप सोपल शरद पवार गटाकडूनच आमदारकी लढवण्याची शक्यता आहे. आठवं नाव आहे ते म्हणजे बबनराव शिंदे यांचे सुपुत्र रणजित शिंदे यांचं. माढा विधानसभेचे एकमेव किंग आणि सलग 6 वेळेचे विद्यमान आमदार बबनदादा शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजित सिंग शिंदे हे सुद्धा निवडणुकीच्या तोंडावर पवारांच्या गोटात जाण्याची चर्चा सुरू आहे. शिंदे पिता पुत्रांनी पुण्यातील मोदी बागेत जाऊन शरद पवारांची भेटही घेतली आहे. तसं बघितलं तर माढा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून धनराज शिंदे, संजय पाटील घाटणेकर, संजय कोकाटे, अभिजित पाटील अशी इच्छुकांची भली मोठी यादी आहे. मात्र बबन शिंदे पुन्हा स्वगृही परतल्यास या सर्व इच्छुकांचा पत्ता आपोआप कट होणार हे तर निश्चित आहे. 9वं नाव आहे बापू पठारे. वडगाव शहरीमधील अजितदादा गटाचे विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांचे विरोधक आणि भाजपचे माजी आमदार बापू पठारे यांनी शरद पवारांच्या पक्षात जाहीर प्रवेश केलाय. मोहोळचे विद्यमान आमदार यशवंत माने हे अजितदादा गटात असल्याने त्यांना महायुतीकडून पुन्हा एकदा उमेदवारी मिळणार हे जवळपास निश्चित आहे. तर दुसरीकडे रमेश कदम यांनीही विधानसभेचं रणशिंग फुंकलंय. रमेश कदम हे 2014 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर मोहोळमधून निवडून आले होते. निवडून आल्यानंतर त्यांनी मागेल त्याला टँकर, मागेल त्याला शेततळे आणि मागेल त्या ठिकाणी रस्ता देण्याची कामं केली होती. त्यामुळे ते चांगलेच प्रसिद्ध सुद्धा झाले होते. मागील काही दिवसांपूर्वी रमेश कदम यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्यापासून ते पुन्हा एकदा तुतारीवर उभे राहणार अशा चर्चा मतदारसंघात सुरू आहेत. बाकी तुम्हाला काय वाटतं? शरद पवार आपली पावर दाखवून महायुतीला आसमान दाखवण्यात यशस्वी होतील का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनवीन आणि राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.